संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातल्या अमोल शिंदे यांच्यासह 5 आरोपींची पॉलिग्राफ आणि नार्को विश्लेषण चाचणी केली जाणार आहे। या 5 जणांना या चाचणीसाठी गुजरातला नेण्यात आलंय। पोलिसांनी ही माहिती दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे। सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे, ललित झा आणि महेश कुमावत हे ते 5 आरोपी आहेत। पाचही आरोपींची पॉलिग्राफ चाचणी होणार आहे। सागर आणि मनोरंजन यांची अतिरिक्त नार्को एनालिसिस आणि ब्रेन मॅपिंग चाचणी केली जाणार आहे। गांधीनगरमधील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेमध्ये या चाचण्या होणार आहेत। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, आता पुढची कारवाई, या चाचण्यांची कारवाई नेमकी कशी असणार आहे? सर्वसाधारण धारणा अशी होती की या मंडळींनी लोकसभेमध्ये जी उडी मारली त्याचं मुख्य कारण देशातली बेरोजगारी आणि काही प्रश्नाकडे त्यांचं देशातल्या लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळीचं आणि त्यानिमित्ताने देशाचं लक्ष वेधावं असं होतं। परंतु त्या घटनेनंतर बऱ्याच गोष्टी चर्चेला आल्या। काही जण म्हणाले की या सगळ्या घटनेचा नक्षलवाद्याशी काही संबंध आहे का वगैरे, आणि मूळ मुद्दा जो होता बेरोजगारी वगैरे यापेक्षा या मुद्द्याकडे अधिक लक्ष वेधलं गेलं। आणि आत्ताही असं दिसतं आहे की आपल्या या लातूर जिल्ह्यातल्या झरी गावच्या अमोल शिंदेसह सागर शर्मा, मनोरंजन डी, ललित झा आणि महेश कुमावत या 5 आरोपींची गुजरातमधल्या गांधीनगर इथल्या न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेमध्ये पॉलिग्राफ आणि नार्को विश्लेषण चाचणी केली जाणार आहे। ललित झा आणि महेश कुमावत यांच्याबरोबरच सागर आणि मनोरंजन या दोघांची मात्र एक वेगळी चाचणी केली जाणार आहे। सागर आणि मनोरंजन यांची अतिरिक्त नार्को अनालिसिस आणि ब्रेन मॅपिंग ही चाचणी केली जाणार आहे। या 6 पैकी एका आरोपीनं न्यायालयामध्ये आपली अशी चाचणी करायला मान्यता नसल्याचं सांगितलं आहे। इतर 5 जणांनी मात्र सांगितलं की आमची ह्या अशा पद्धतीच्या चाचणीला तयारी आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर एखाद्या आरोपीनं अशा चाचणी करण्याला परवानगी नाही दिली तर त्या आरोपीची चाचणी होत नाही। याला थोडा कायदेशीर आधार पण नाही आहे या चाचण्यांना, पण यातनं हे स्पष्ट होऊ शकतं की या आरोपीने अशा पद्धतीचं जे कृत्य केलेलं आहे या कृत्यामागं काही दहशतवादी काही गोष्टी होत्या का, किंवा अशा काही गोष्टी होत्या की ज्या या देशाच्या विरोधामध्ये जाणाऱ्या आहेत। आणि म्हणूनच या चाचणीला फार महत्त्व आहे। या चाचणीचे निकाल हे जेव्हा बाहेर येतील त्यातनं बरेच तपशील येतील। गुजरातमध्ये ही चाचणी केली जाणार आहे हे आणखी विशेष। आणि या सगळी ही जी घडामोड आहे याबद्दलची माहिती ही दिल्ली उच्च न्यायालयामध्ये पोलिसांनी दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।